नमस्कार दर्शकों, MKT न्यूज 24 न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। वडवली ग्राम पंचायत में महाराष्ट्र न्यूज़पेपर एसोसिएशन का विरोध प्रदर्शन। महिला किसान व पत्रकार सोनल महाडिक को न्याय दिलाने की मांग तेज। महिला किसानों और पत्रकारों के साथ हो रहे अन्याय के विरोध में महाराष्ट्र न्यूज़पेपर एसोसिएशन ने वडवली ग्राम पंचायत में जोरदार हड़ताल और विरोध आंदोलन किया। यह विरोध विशेष रूप से जागरूक वसई की एडिटर और महिला किसान सोनल प्रसाद महाडिक के समर्थन में किया गया, जिनके मामले में लगातार दबाव, झूठे पंचनामे और हमले का आरोप लगाया गया है। मिली जानकारी के अनुसार सोनल महाडिक के गांव में खानदानी जमीन को लेकर कानूनी विवाद चल रहा है। तहसील कोर्ट द्वारा दिए गए निर्देशानुसार पंचनामा प्रक्रिया के दौरान कुछ लोगों ने उन पर जानलेवा हमला करने की कोशिश की। सोनल महाडिक द्वारा प्रस्तुत प्रमाणों के मुताबिक ग्राम पंचायत के कुछ जिम्मेदार सदस्यों और पुलिस पाटिल ने ऐसे पंचनामों पर हस्ताक्षर किए हैं जिनमें गलत तरीके से ये दर्शाया गया कि संबंधित भूमि पर खेती नहीं हो रही थी। एसोसिएशन का कहना है कि यह कार्रवाई राजनीतिक दबाव में की गई है और यह पत्रकार सुरक्षा कानून का गंभीर उल्लंघन है। महाराष्ट्र न्यूज़पेपर एसोसिएशन की महिला विंग ने 11 अप्रैल 2025 को एक आवेदन देते हुए मांग की है कि सोनल महाडिक को उचित सुरक्षा, न्याय और कानूनी संरक्षण प्रदान किया जाए। संगठन ने ये भी स्पष्ट किया कि भविष्य में यदि उनके साथ अन्याय होता है तो एसोसिएशन उनके पूरे कानूनी संघर्ष में साथ रहेगा। इस आवेदन को संज्ञान में लेते हुए वडवली ग्राम पंचायत ने 20 नवंबर 2025 को विशेष आम ग्राम सभा बुलाई थी, लेकिन कोरम की कमी के कारण बैठक स्थगित कर दी गई। इसके बावजूद एसोसिएशन के पदाधिकारी और पत्रकारों ने ग्राम सेवक, सरपंच और पंचायत सदस्यों से मुलाकात कर विस्तृत चर्चा की। ग्राम पंचायत के जिम्मेदार अधिकारियों ने आश्वासन दिया कि आगामी 27 नवंबर 2025 को होने वाली ग्राम सभा में निष्पक्ष और कानून सम्मत निर्णय लिया जाएगा तथा इसका लिखित विवरण संगठन को प्रदान किया जाएगा। महाराष्ट्र न्यूज़पेपर एसोसिएशन के अध्यक्ष भालचंद्र होलम ने कहा कि संगठन अपने किसी भी सदस्य के साथ नाइंसाफी बर्दाश्त नहीं करेगा। उन्होंने स्पष्ट कहा कि यह मामला सिर्फ एक पत्रकार का नहीं, बल्कि महिला किसानों और पत्रकारों की सुरक्षा से जुड़ा व्यापक प्रश्न है। विरोध प्रदर्शन के दौरान प्रमुख रूप से उपस्थित पत्रकारों में जयप्रकाश शर्मा, शहनाज शेख, श्रीधर पाटिल, नितिन ठाकुर, VP सिंह, मच्छिंद्र चौहान और संदेश काशिद शामिल थे। तो आइए एक नजर डालते हैं इस खास खबर पर। रत्नागिरीमध्ये वडवली गावामध्ये जे आलेले आहेत महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेचे पदाधिकारी तुम्ही आलेले आहेत, नेमके इथे येण्याचं आज कारण काय ते सांगाल का तुम्ही? नमस्कार, सर्वप्रथम आपलं सर्वांचं महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेमध्ये स्वागत करतो। आज आपण निर्मळ ग्रामपंचायत वडवली, तालुका दापोली, रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या इथे आलो होतो। महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेच्या सदस्य सोनल महाडिक यांचा एक विषय होता आणि वृत्तपत्र संघटनेच्या एखाद्या सदस्याचा विषय असेल तर महाराष्ट्र वृत्तपत्र संघटना प्रत्येक जागेवर पोहोचत असते। गेले 5-6 महिन्यापूर्वी आपण त्यांच्या जो काही न्यायप्रविष्ट असलेला आणि ग्रामपंचायत विषयी असलेला जो विषय आहे जागेसंदर्भातील तो निकालात निघालावा आणि आम्हाला त्याचं पण उत्तर मिळावं असं एक पत्र दिलं होतं। आणि आज ग्रामसभा होती आणि ह्या ग्रामसभामध्ये महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेच्या पत्राचं वाचन केलं जाईल आणि त्यावरती चर्चा केली जाईल असं आम्हाला समजलं, म्हणून आम्ही महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेच्या वतीने सर्व आलो इथे। परंतु कोरम अभावी जी ग्रामपंचायतने लावलेली ग्रामसभा आहे ती आजची तहकूब ग्रामपंचायतची सभा झालेली आहे आणि पुढील ज्यावेळी ग्रामसभा होईल त्यावेळी त्यांचा जो विषय आहे तो पटलावरती घेतला जाईल आणि प्रोसिडिंग झाल्यानंतर त्याविषयी आम्हाला सर्व माहिती कळवली जाईल असं आजच्या ग्रामपंचायतच्या सरपंच, ग्रामसेविका मॅडम तसेच सदस्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे आम्ही त्यांचं परत एकदा धन्यवाद मानतो आणि लवकरात लवकर योग्य ग्रामपंचायत कोणाची कुठची बाजू न घेता योग्य प्रमाणे निर्णय देईल असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि त्याबद्दल परत एकदा त्यांचा धन्यवाद मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दिला तो तुम्ही विचारपूर्वक दिला की समोरच्या व्यक्तीला न्याय मिळावा, एकदा त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा आणि तुमच्या एका सर्वच ह्या आपल्या गावातले नागरिक सहकार्य करतील आणि कोरम जमेल आणि तो प्रश्न एकदा मिटून जाईल। पण ही ग्रामसभा लावताना तुमचा ग्रामपंचायतमध्ये जे मासिक मीटिंग होते त्याच्यामध्ये ठराव झाला असेल ना? ठराव झाला आहे ना, म्हणजे ती सभा योग्य रीतीने तुम्ही लावली। फक्त कोरम नसल्यामुळे आजची सभा तुम्ही रद्द करत आहात आणि परत तुम्ही कोरम अभावी ठीक आहे, कोरम अभावी बोला, तुम्हाला काय बोलायचं बोला। आपण महिला सरपंच सध्या
महिलांसाठी पोषक वातावरण आहे, नारी शक्तीचा सन्मान केला जातो. आपणास एक आमच्या महिला सदस्याकडून तक्रार येऊन आपल्या ग्रामपंचायतीमध्ये 7 महिने झाले तरी तिची दुर्लक्ष होते. एक अर्ज आपण निकाली काढू शकत नाही. त्यांना 4 वर्ष झाली वेगवेगळ्या विषयावरती ग्रामपंचायतमध्ये भांडण म्हणजे त्यांच्या समस्यासाठी भांडतात आहे. आज आपली कमिटी संपत आली, 2 महिने झाले तरी आपण योग्य प्रकारे महिलेला न्याय देऊ शकत नाही. आणि खुद्द ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे मॅडम आहेत. आपण वरिष्ठ पातळीवर याबाबत काय कराल? ग्रामसेविका मॅडम, आपण शासन दरबारी आज आपल्या इकडे सभा तहकूब झाली किंवा सदस्य उपस्थित नव्हते, आपण आपल्या सीओला कळवलं की माझ्या ग्रामपंचायतमध्ये सदस्य विषय प्रॉपर मांडले जात नाही किंवा या मीटिंगचे विषय म्हणजे जानेवारीचे विषय फेब्रुवारीत येतात, फेब्रुवारीचे मार्चमध्ये येतात, म्हणजे नवीन विषयाला बगल दिली जाते का? असा काय प्रकार सुरू आहे का? हा विषय आहे एवढा जो 7 महिने पेंडिंग आहे यावरती चर्चा झालीच नाही का? 24/4/2025 जी मासिक सभा झाली त्याच्यात सुद्धा हा प्रश्न आपण पत्र ज्यांचं प्राप्त झालं त्याचं वाचन केलेलं आहे. प्रत्येक सभासदांना त्याची आम्ही झेरॉक्स कॉपी काढून दिलेली आहे आणि ह्या विषयासंदर्भात सभा लावण्याबाबत ग्रामसभेत सुद्धा माहिती दिली आहे आणि प्रत्येक सदस्यांना माहिती दिली. सदस्यांनी सांगावं त्याबाबत. ग्रामसेवकांना सांगितले की नाही ते प्रत्येक सभेनं आमच्या महिलेला झालेलं आहे. बोला. आणि देशाचा 4था आधारस्तंभ म्हणून आम्ही लोकांवरती अन्याय होत असेल तो लेखणीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं, प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतो. जर आमच्याच एखाद्या सदस्य महिलेवरती जी महाराष्ट्र लेवलला आमच्याकडे संघटनेत काम करते, आम्ही कधीही कोणी कुठेही बोलवलं तर रात्री अपरात्री कधीही निघतो आणि जातो. कारण काय, एखाद्या व्यक्तीला अन्याय होऊ नये म्हणून. एक महिलेला आमच्याच सदस्याला न्याय मिळत नसेल असे मी बरेचसे लेटर तुम्हाला पाहिजे दाखवेल. शासन दरबारी पण आम्ही बऱ्याच लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे. 35 वर्ष मी इथे पत्रकारिता करतो, तर माझा असा अनुभव आहे की असं कधी झालं नाही. आम्ही त्यांना बोलतो तुमची लढाई तुम्हीच लढा, आमची गरजच नाही, कारण तुम्ही तेवढे सक्षम आहे. पण ज्या वातावरणामध्ये आजच्या मेंटली हॅरेसमेंट अशा झालेले ते, एक तर त्यांनी महत्त्वाचा त्यांचा वारस गमावलेला आहे. या मेंटल हॅरेसमेंटमुळेच झालेले आहे. कारण आम्ही ती वस्तुस्थिती पाहिलेली, कारण त्या जागेवरती आम्ही होतो. मग ह्या गोष्टी जर लवकरच चांगल्या पद्धतीने जरी शासन दरबारी असले तर तुम्ही जर गावाने निर्णय घेतला असता तर बरं झालं असतं. आणि जर ह्याच्यानंतर मॅडम तुम्हाला माहिती आहे की जर तुमची 2 महिन्यानंतर जर कार्यभार समाप्त होणार असेल तर परत नवीन जी काही कार्यक्रम येईल त्याला पहिल्यापासून सुरुवात करावी लागणार आहे आणि त्याच्यात परत वेळ जाणार आहे. आणि मला काय म्हणायचंय की ग्रामसेविका मॅडम यांनी हे जे 7 महिने डिले झालं की वारंवार मी ह्या लोकांना सांगत होते, पण ह्या लोकांनी आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. हे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना कळवणं ही त्यांची सर्वस्वी जबाबदारी होती. त्यांनी कळवलं का की हा जो तक्रार अर्ज आहे या तक्रार अर्जावर आम्ही वारंवार विषय घेतले गेले, पण सभासदांकडून ह्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करता येत नाहीये. हे तुम्ही वरच्या लेवलला कळवायला पाहिजे होतं. 7 महिने तुम्ही वाट बघितली. आपले सरकार पोर्टलवर जेव्हा ही तक्रार दाखल केली त्यावेळेला या तक्रारीची दखल घेण्यात आली. म्हणजे मला असं म्हणायचंय की सदस्य काय कोणाच्या दबावाखाली आहेत का? एखादा विषयाच्या ह्याच्या 7 महिन्याच्या कालावधीमध्ये काय अर्ज आलेच नाही, ते अर्ज निकाली निघाले नाही का? माझाच अर्ज का पेंडिंग राहिला? बाकीचे अर्ज निकाली निघतात नाही, हाच एप्रिल महिन्याचा अर्ज निकाली का नाही निघत? याचं नेमकं कारण काय? सरपंच मॅडम सांगितलं. तुम्हाला असं वाटतंय का 7 महिने, मला एवढंच माहिती आहे 7 महिन्यापासून सोनल माडिक यांचा निघाले नाही. प्रत्येक महिन्याला मासिक सभेला त्यांच्या प्रत्येक वेळेला आम्ही हे केलेलं आहे, त्यांचं चर्चा झालेली आहे. आणखी सदस्य पण सगळे निवारण का नाही झालं त्या चर्चेवर? तक्रार निवारण का होत नाही? ज्या वेळेला आपल्या सरकारवर तक्रार दाखल होते त्यावेळेला तुम्ही त्या तक्रारीची दखल घेता, मग 7 महिन्यामध्ये दखल का नाही घेतली? 7 महिने प्रत्येक मासिक सभेमध्ये माझ्या अर्जाचं वाचन होतं, तर त्याच्यावर वास्तविक तुम्ही एकच विषय 7 सभेत तुम्ही कसा काय मांडू शकता? त्याच्यावर तुम्ही निवारण करायला पाहिजे. मग माझा अर्ज मुद्दाम दाबून ठेवला का? माझ्या अर्जाकडे मुद्दाम दुर्लक्ष केलं का? कसं आहे, बोलू का मी? बोला. आपण जे प्रश्न आता उपस्थित केलेले आहेत आणि ते रास्त आहेत प्रश्न, पण
त्याच्यावर तुमचा जो कसं असतं एखादे तुमचाच अर्ज नाही आणखीन बरेचसे काही अर्ज येतात. त्याच्यावर प्रथम चर्चा ही मासिक सभेमध्ये होते आणि त्या मासिक सभे झाल्यानंतर कधी 2-3 महिने ग्रामसभा होते. बहुत चर्चा मासिक सभेमध्ये काय झाली हे गावासमोर ग्रामसभेमध्ये ठेवलं जातं, त्याप्रमाणे ठेवलेलं आहे. आता परिस्थिती अशी आहे, तुमचे जे अर्ज आले आज जो आला होता एप्रिलमध्ये बोलताय ना तुम्ही, त्याच्या अगोदर सुद्धा पत्रव्यवहार मी ग्रामपंचायत दप्तरी 2021 पासून करते. माझ्या कुठल्याही अर्जाची ग्रामपंचायतीकडून दखल घेण्यात आली नाही. भात चोरी झाली मी ग्रामपंचायतीला सांगितलं, कोणीही माझ्या जागेवर आलेलं नाहीये. मी शेती करत असताना ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांना फोन करून सांगितलं त्या कामात व्यस्त असल्यामुळे येऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं असतं. म्हणजे प्रत्येक वेळेला मला का डावळलं जातं, माझ्या कामाकडे का दुर्लक्ष केलं जातं. आज 2021 पासून मी तुम्हाला सांगते पंचनाम्याला मी लेखी अर्ज केलेला आहे ग्रामपंचायतीला, पण कोण तिकडे येत नाही. हा सदस्यांकडून चुकीचा प्रकार काय होतो मी बोलू याच्यावरती. ज्यावेळेस आणि ग्रामपंचायतीचे त्यावेळेस मी माझ्याकडे चार्ज होता. जेव्हा आमच्या सरपंचांनी राजीनामा दिला त्याच्यानंतर मी उपसरपंच म्हणून माझ्याकडे चार्ज होता. त्या सभेला मी स्वतः जाणीवपूर्वक म्हणजे तिथे सभेला होते. हे सरळ सभागृहाला म्हटलेले आहेत, मला गावाची गरज नाही आणि सदस्यांची सुद्धा पंचांची सुद्धा गरज नाही. पंच कुठले वडवली गावचेच आहेत, मग त्या पंचांची सुद्धा मला गरज नाही, मला याच्यावर विश्वास नाही. त्यांना बोलून दे मॅडम. सोबत ग्रामसभेत कधीच बसले नव्हते. मला तुम्ही दाखवा माझी सही आहे, मी तुमच्या ऐका माझं. ग्रामसभेमध्ये हा विषय आला नाही, हा शासकीय विषय आहे की नाही. पण ज्या वेळेला तुम्ही मारुती मंदिरामध्ये हा विषय घेतला त्यावेळेला जो माझ्या विरोधात होता त्याच्या विरोधातच आपली चर्चा होती का? दोन्ही व्यक्तींविरोधात नव्हती. महेंद्र महाडिक आणि आपला वाद होता, आमचा वाद होता, त्याच्यावर तुम्ही निर्णय घ्यायला बसले होते. त्याच्यामध्ये किरण महाडिकचा विषयच नव्हता. आणि पंच म्हणजे पंच माझ्या विरोधात जर सगळा निर्णय देत असतील आणि मी न्यायप्रविष्ट आहे म्हटलं तर त्यात बिघडलं कुठे? आणि शासन दरबारी जेव्हा पंचनामा होता तेव्हा तुम्ही सरपंच सदस्य म्हणून तिथे सह्या करायला येतात, तर वास्तविक मला तुमच्यापर्यंत पोहोचणं भाग आहे. तुम्ही ग्रामसभा लावली आणि त्याच्यामध्ये जर मी म्हटलं की मला तुमची गरज नाही ती वेगळी गोष्ट आहे. तुम्ही गाव पातळीवर स्वतः बसून निर्णय घ्यायला बसला, तो वेगळा भाग आहे, तो याच्यामध्ये येतच नाही तो भाग. तुम्ही शासनाप्रमाणे बोला. आणि जो विषय तुम्ही बोलताना पंचांसोबत आपण बसलो होतो तो विषय किरण महाडिक सोबत नव्हताच, तो विषय महेंद्र महाडिक सोबत होता. ठीक आहे, किरण महाडिक बरोबर जेव्हा तुमचा विषय बरोबर मीटिंग झाली तेव्हा जेव्हा एकदा फोन केलात तुम्ही उपसरपंचांना त्याच्यानंतर लगेच आम्ही आलो की नाही? कधी आम्ही आलो, ज्या तुम्ही काय ती कुठली सभा लावली हे लावली होती स्थळ पाणी तुम्हाला मी नव्हतं बोलवलं, एका फोनवर आम्ही तुम्हाला तलाठी निमंत्रण दिलं होतं. तुम्हाला तलाठी तहसीलदार ह्यांच्या मार्फत निमंत्रण आलं होतं. मी तुम्हाला फोन केला की स्थळ पाणी आहे या ठिकाणी या मी सांगितलं, पण तुम्हाला त्याच्यावर तुम्ही आम्हाला उलट घेतलंय, त्याचं काय करायचं? काय उलट घेतलं तुम्हाला? का गेलात हे झालं ना शेवटी. तुम्ही का गेलात असं नाही, तुम्हाला त्यांचं लेटर आलं आणि लेटर आलं त्याप्रमाणे तुम्ही तिकडे उपस्थित राहिलात. मी तुम्हाला लेटर नव्हतं आलं, आम्हाला कोणाला मी माझी तेव्हा माझ्या मनस्थितीत पण नव्हती, तर मी तेव्हा फक्त माझ्या पंचायत मी हजर नव्हती, तेव्हा माझ्या बॉडीला फक्त मी कळवलं. लग्न होऊन तुम्हाला 10 वर्ष झाली, तुम्ही कसं माझं 80 वर्षाच्या माणसाचं अस्तित्व ठरवू शकता? मी तुम्हाला फोन करून सांगितलं होतं की नाही मॅडम मी स्वतः इथे शेती करते, तुम्ही वास्तविक या इकडे आणि शेती बघा. तुम्ही मला काय सांगितलं? मी कामामध्ये व्यस्त आहे त्यामुळे मी येऊ शकत नाही. कारण पण मी फोन करून बोलवलं होतं की नाही आणि हा राहिला वेगळा भाग. 2021 पासून ते 25 पर्यंत मी तुम्हाला सगळे फोटो पुरवते, सगळे अर्ज करते, सगळे तक्रार अर्ज करते, त्याच्यावर तुम्ही दखलच घेते. आणि ते फोटो अर्ज माझे तुम्ही 2021 पासून 2025 पर्यंत जे काही फोटो वगैरे पुरवले, जे काही अर्ज तुम्हाला केले त्याच्याकडे दुर्लक्ष करून 2024 ला किरण जो फोटो देतोय त्याचं अस्तित्व तुम्ही तिकडे स्वीकारलं. मग त्याच्या अगोदर मी फोटो दिलेलं माझं अस्तित्व नाकारलं तुम्ही. 2021 पासूनच तुम्ही बोलताय, एकही तक्रारी अर्ज असा नाही की तुमच्या त्याच्यावर माझ्याकडे पोच आहे, तुमची ग्रामसेवक सरपंच पोच आहे की जेव्हा जेव्हा मी तुम्हाला कळवलं त्याची पोच आहे माझ्याकडे. तक्रारी अर्ज पण त्याच्यावर पण उत्तर निवारणाचं असणार आहे, असं होऊ शकत नाही. आता जर हे 7 महिन्यानंतर तुम्ही जर असं बोलताय ना ग्रामसभा आहे तुम्ही हजर राहा, तुम्ही मला कळवलं नाही. मी गेल्या ग्रामसभेला मला कोणी कळवलं नाही, मी स्वतःहून हजर राहिली तेव्हा मी माझा विषय
विषय मांडला त्या विषयावर आता तुम्ही विषय असेल आता जर लेखी दिल्यासाठी त्यावेळेस आम्हाला ज्यावेळेस ग्रामसभा होती त्यावेळेस तुम्ही आला काय बोलला सर? मला काय म्हणायचं 2021 पासून त्यांचे जे पहिले काही तक्रार अर्ज केले होते तर 1, 2, 3, 4 म्हणजे एकत्र एकाचं उत्तर जर तुम्ही नाही दिलं असतं तर सर्वात एक तुमच्या तक्रारावरती असं ह्याच्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये आम्ही चर्चा मासिक मीटिंग मध्ये केल्या असं निर्णय घेण्यात आला. प्रत्येक तक्रारी अर्जावर त्यांच्या एकत्र विषय न्यायप्रविष्ट होता हा उत्तर आम्ही दिलेला आहे न्यायप्रविष्ट असताना तुम्ही पंचनाम्याला तिथे हजर होता तो मुद्दा त्यांचा आहे. हा मेन विषय. प्रत्येक मिटिंगला आपण म्हणत होतो की सदस्य विषय हा न्यायालयीन पातळीवर आहे. न्यायालयीन पातळीवर असताना आपण ग्रामपंचायतीत हस्तक्षेप करणं हे न्यायालयाचा अवमान करण्यासारखं आहे. त्यामुळे आपण मला वाटतं आपण पण हा मुद्दा प्रत्येक सभेमध्ये घेतलेला आहे आणि कुणाचीही बाजू न घेता आपल्याला न्यायालय मार्गाने आपल्याला करायचं दिलं होतं ना सर असं नाही दिलं आपण कळवलेलं आहे ना नाही. हा निर्णय न्यायप्रविष्ट आहे आणि आम्ही याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही असं लिहिलं नाही. उलट हे लोक माझ्या अपोज मध्ये जाऊन तिकडे सह्या करून आले. यांचं म्हणणं असं आहे की मी हे पत्र आल्यापासून प्रत्येक मासिक सभेला जो विषय घेतला मी की तो विषय काय घेतला मी की तुम्ही संबंधित हे प्रकरण चालू असताना त्यांनी जो खुलासा मागितला होता त्याचा ग्रामपंचायत या नात्याने तुम्ही लेखी उत्तर त्याला काय दिलं तर तुमचं कसं म्हणणं आलं. मी काय बोललो हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्यामुळे आपण त्याच्यावर आपण न्यायालयापेक्षा मोठे नाही ग्रामपंचायत न्यायालयापेक्षा मोठे नाही त्याच्यामुळे ते प्रकरण दुसरं जर एखादा मुद्दा किंवा दुसरी केस असेल तर ती आपण त्याच्यावर आपण तोडगा काढू शकतो पण संबंधित हा केस सर एक मिनिट ह्याच्यावर आपण नाही काय करू शकत असं त्यांना पत्र दिलंय का तर संबंधित आता मी मगाशी तुम्हाला काय सांगितलं की ही सत्ताधीर पाडली आणि मी आपण पण माझं हे आलेल्या लोकांचा ह्यांच्यावर मॅडम मी काय म्हणतो होते हे झाल्यानंतर परिस्थिती अशी झाली यांनी सांगितलं त्यांना एक पत्र दिलेलं आहे. आता प्रश्न आला मागच्या वेळेला काहीतरी स्तर पाणी काहीतरी झाल्यानंतर 2 सदस्य त्या ठिकाणी गेले बरोबर. त्याच्यानंतर मिटिंग झाली. मिटिंग मध्ये मी सांगितलं तुम्ही सदस्य का गेला तुम्हाला कोणाचं तरी पत्र असलं पाहिजे समजा भूमिलेख अभिलेख हे करतात त्यांचं तरी तुम्हाला पत्र असलं पाहिजे तुम्ही सरपंच या नात्याने किंवा सदस्य या नात्याने ती यायला पाहिजे. पत्र देता तुम्ही गेलातच कसे ह्यानं विचारलं तर म्हणे नाही आम्हाला सरपंच पाहिजे त्यावेळेचा सरपंच त्यांनी सांगितलं. मग सरपंच मुंबईला असल्यामुळं त्यांना सांगितलं काय त्या येतील तेव्हा त्यांना विचार आता ते विचारलं त्यांनी असं सांगितलं त्यांना विचारलं ह्या इथं त्यांना विचारलं की तुम्ही आमच्या सदस्यांना त्या पंचनाम्याला जाण्यासाठी का सांगितलं तुम्हाला कुठलं लेखी पत्र आहे कुणाचं तर त्यांनी सरळ उत्तर सांगितलं की सोनल महाडिक हिने मला फोनवर सांगितलं की त्या पंचनाम्याला जा तर स्तर पाणीचा जो कार्यक्रम आहे त्या ठिकाणी जा. एकंदरीत गावचा विकास बघता एकंदरीत आम्ही गावचे सदस्य असताना तिथं आमचं आद्य कर्तव्य जाणं ह्या हेतून आम्ही त्या ठिकाणी गेलो. आता हे गेल्यानंतर चांगलं झालं गेलं पण नंतर ह्यांचं जे पत्र आलं की हे करत असताना न्यायप्रविष्ट असताना असं तुम्ही म्हणताय मग तुम्ही हस्तक्षेप ह्या प्रकरणात ग्रामपंचायत नात्याने कसा केला बरोबर ऐका माझं जरा. आता हा गेल्यानंतर परत ते मासिक मिटिंग झाली. त्या मासिक मिटिंगमध्ये ह्या तिन्ही जे 2 सदस्य गेले होते आणि ह्या सरपंच असेल मग त्यांना मी बोललो त्यांच्याकडे लेखी घ्या उगा तुम्ही दोघे करा आणि सगळ्या सदस्यांना त्याचा प्रॉब्लेम आणि तुम्ही हे गेलात माझं कामच आहे तुम्ही चुकीचं करायचं तर प्रश्न विचारणं ह्या हेतूने तुम्ही मला लेखी द्या तुम्ही का गेला त्याचा ग्रामपंचायतचा रोल आहे अशा पद्धतीनं तिघांच्याही लेखी घेतल्या आपण. आता हे लेखी घेतल्यानंतर बोला आपलं आद्य कर्तव्य आहे हे लोक गेले ह्याचे पनिशमेंट करणं हे काय ग्रामपंचायतीकडे एवढं काम नव्हे खरंच आहे तुम्हाला सांगतो हे आपल्या वरचा अधिकाराचं ते आहे त्यांना डिसमिस करणं किंवा आणखी काही गोष्टी असतील का हे करणं त्याचं पदमुक्त करणं ह्या ज्या गोष्टी असतील ह्या गोष्टीवर म्हणून त्या संदर्भात मी ग्रामसेवक बाईने सांगितलं ह्या संदर्भात आपण जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय योग्य किंवा असं संबंधितांचं म्हणणं आहे हे जाणूनपूर्वक त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांचं हे कळेल कोणत्याही पत्र न देता मग त्या पद्धतीचं पत्र मॅडम सांगितलं तुम्ही पंचायत समितीला सादर करा. आणि ऐका माझं
आणि ते पत्र पंचायत समितीला आम्ही सादर केलेलं आहे. राहिला मुद्दा असा की तुमचं पत्र आल्यापासून बाबा एवढा वेळ का गेला, ह्याच्यावर अतिशय महत्त्वाचा भाग आहे. हा एवढा 7 महिन्याचा कालावधी कसा लोटला. प्रत्येक मिटिंगमध्ये यांनी सांगितलं की बाबा नाही आमचं आणि यांचं पण मध्ये काहीतरी दुःखद घटना अशा त्या पिरियडमध्ये घडल्या. बोलो आपण थोडंसं दुःखद घटना घडत असताना आपण पण शेवटी काय प्रकरण हे होईल, पण शेवटी माणसावर जो आघात होतो तिथं आपण हे करणं चुकीचं आहे यांना सांगितलं. तर ह्यांनी सांगितलं, मी त्यांना 2-3 वेळा विचारले तुम्ही मिटिंगला या, तर ह्या म्हणाल्या की त्यांचं असं असं आहे, त्यांनी पण सांगितलेलं असं असं आहे. बोललो ठीक आहे तुमचं झालंय ना ते बोलणं, बाबा अमुक आम्ही 1 महिना थांबवा, 2 महिन्यानंतर काहीतरी कोणतरी वाढलं, नंतर काहीतरी असं झालं तसं झालं, आणि ह्या कारणानंतर मी त्याचा पाठपुरावा तुम्हाला खरं सांगतो सर, तुम्हाला ह्याचा मी ह्या ठिकाणी विरोधी माणूस म्हणून त्या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे. आणि हे प्रत्येक तुम्हाला मासिक सभा झाली त्याच्यामध्ये इतिवृत्तामध्ये नोंद आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर म्हणा की सगळे सदस्य त्याच्यामध्ये गुंतलेले हे गेलेत, ह्यांचाही लेखी घेतलेला आहे. आणि ह्यांच्यावर काय कारवाई करायची, जरी 2 महिने असले तरी कारवाई काय करायची हे संबंधित वरच्या अधिकाऱ्याला आम्ही कळवलेलं आहे. हे तुमच्या मंडळ अधिकाऱ्यांनी मला लेटर दाखवलं की सरपंच आणि पोलीस पाटलांना त्यांनी कळवलेलं आहे म्हणून, हे मला त्यांनी सांगितलं. त्यामुळे मी यांना सांगितलं ही वेळ आहे, या वेळेला तुम्ही उपस्थित राहा. मी फक्त सरपंचांना फोन केला आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून मी यांना फोन केला आणि मंडळ अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही यांना लेखी कळवलेलं आहे म्हणून. मी त्याची प्रविष्ट जे प्रकरण आहे त्या पद्धतीने पण चालू. आता पुढचं त्यांनी तुम्हाला डेट दिली असेल की पुढची ग्रामसभा जी आहे ती त्यावेळी आपण लावू आणि त्यावेळी तुमचा विषय मांडू. माझं एक मॅडम अजून एक आहे की आम्हाला पण तुम्ही जर रायटिंगमध्ये दिलं असेल आमच्या पत्राचं उत्तर तर बरं झालं असतं. आणि न्याय प्रविष्ट आहे ना, मग हे लोक हस्तक्षेप का करतात, प्रत्येक वेळेला हस्तक्षेप का करतात. तुमचं म्हणणं आहे ना न्याय प्रविष्ट आहे, मग तुम्ही हस्तक्षेप करायला कशाला आले तिकडे. एक लेटर दिलं पाहिजे तर आम्ही सतत तुम्ही दिलेल्या पत्रांचा वाचक मध्ये करतो, चर्चा करतो, परंतु तुमचं न्याय प्रविष्ट असल्यामुळे आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. आणि आता जी तुमच्यासाठी ग्रामसभा लावली गेली तर तुम्ही त्यांचे ऑनलाईन पोर्टलवरती एक अर्ज केला असेल आणि तो अर्ज खाली आला असेल, त्याच्यावरती ग्रामसभेमध्ये चर्चा नाही. सर मी जरा बोलते, मला वाटतं ऑगस्ट मध्ये ही आपली चर्चा झाली होती ऑगस्ट मध्ये. हो, त्यावेळेस त्यांना कॉलवर आम्ही सांगितलं होतं, विचारा त्यांना त्यावेळेस. गणपतीच्या नंतर आपण गव्हर्नमेंटला ठीक आहे, गणपती नंतर तुम्ही मिटिंग घ्या, गणपती गेली, नवरात्री गेली, दिवाळी गेली, तरी काय दिलं होतं ते मला मी सांगितलं 21 तारखेपर्यंत मी नाहीये, 21 तारखेच्या नंतर तुम्ही मिटिंग लावा. बोलली की नाही 5 दिवसाआधी फोन, म्हणजे 10 दिवसाआधी फोन आला. मी म्हटलं अनंत चतुर्थी नंतर तुम्ही मिटिंग लावा. त्यांनी त्याच्यानंतर परत 3 महिने ओढून घेतले पुढे. 3 महिने का गेले ते पण तुम्हाला विचारलं ना. 3 महिने ओढून गेले. 3 महिने केले हे बघा माझं कोण ऑफ झालं काय हा झाला हा शासकीय विषय. तुम्ही तुमच्या रीतसर शासनाप्रमाणे काम करा ना. ठीक आहे, आता तुम्ही मला विचारलं ना मीटिंग कधी घेऊ, तर मी सांगितलं अनंत चतुर्थी झाली की तुम्ही मीटिंग घ्या. असं मी माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे तुमचं, मी दाखवीन तुम्हाला की अनंत चतुर्थी झाल्यानंतर मीटिंग घेतो म्हणून या 2-4 दिवसात मीटिंग लावतो असं तुम्ही सांगितलं. मग 3 महिने तुम्ही का ओढले परत, अजून 3 महिने पुढे का ओढले. तुम्हाला असं म्हणायचं की कार्यकाळ संपूर्ण आहे तोपर्यंत असं काय नसतं सर. प्रत्येक विषयावर आम्हाला शेवटी हा सुटणं गरजेचं आहे. त्याच्यात त्यांचाही त्रास होतोय, त्यांनाही आम्हालाही आज मला सगळ्या ह्या गोष्टीमुळे बाकीच्यांची मला काय म्हणायचं, तुम्ही न्यायप्रविष्ट आहे म्हणता ना, तुम्ही एंटरफेअर नाही करत, तुम्ही ठराव करा न्यायप्रविष्ट आहे, आम्ही केलेला पंचनामा रद्द बातल करा म्हणून करा. तुम्ही बोलताय ना न्याय प्रविष्ट आहे, त्याचं लेटर तुम्हाला देतील ना. आता ते बोललेत ना की आम्ही जे काय झालंय ना ते देणार, परत आमच्या पत्राचं पण उत्तर देतील. म्हणजे आम्हाला पण रेकॉर्ड आहे, आम्ही एखादं पत्र दिलं त्याचा पाठपुरावा संघटनेने केलं की नाही. सर आम्ही ग्रामपंचायत त्याच्यावर काय कारवाई केली त्याचा तुम्हाला लेखाला आम्ही सादर करू ना, म्हणजे आम्ही गप्पा बसलो ना. हेही तुम्हाला सांगतो त्यांच्याकडे लेखी घेतलं, आमचं कर्तव्य म्हणून आम्ही वरच्या अधिकाऱ्यांना कळवलं, त्याची पोच आहे आम्ही दिलेला आहे. संघटनेच्या वतीने किंवा मॅडमच्या वतीने आम्ही त्यांनी जोपर्यंत पाठपुरावा केला की त्यांनी आतापर्यंत तुम्हाला किती लेटर दिली हे आम्ही माहिती अधिकाऱ्यामध्ये घेतो का. ठीक आहे, काढलेले आहेत साहेब आपल्याकडे आहे सगळं. ठीक आहे, धन्यवाद. मी पण तुम्हाला एकदा मी सर्वांची ओळख करून दिली नव्हती
अध्यक्ष भालचंद्र ओढम म्हणून मी महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेचे आहे. आमचे बचिंद्र चव्हाण म्हणून कार्याध्यक्ष आहेत. शहनाज खान म्हणून शेख त्या उपाध्यक्ष आहेत. आमचे ते सदस्य आहेत जयप्रकाश शर्मा. आमच्या महिला सदस्य म्हणून सोनार माडिक आहेत. श्रीधर पाटील म्हणून कार्याध्यक्ष आहेत. सरचिटणीस नितीन ठाकूर म्हणे आहेत. नमस्कार. त्याच्यानंतर विश्वप्रताप सिंग म्हणून आहेत. संदेश काशीत म्हणून सचिव आहेत, ते संघटक आहेत. म्हणजे अशी बरीचशी लोक तुमच्यापर्यंत आज टीमच आली. आम्ही स्वतःला न्याय मिळवून नाही देऊ शकत, तर आम्ही दुनियेला काय न्याय मिळवून देणार. एवढीच रिक्वेस्ट आहे की आमच्या भगिनीचं काम लवकरात लवकर पुढच्या ग्रामसभेमध्ये काहीतरी निकालात लागेल आणि म्हणजे रोडवरती येईल, फ्रंटला चालेल आणि त्या पद्धतीने आम्हाला पण सहकार्य केलं. आता तुम्ही दिलेला बहुमूल्य जो वेळ आहे आमच्यासाठी, त्यासाठी आम्ही तुम्हाला संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करतो. आशा व्यक्त करतो या पुढची पण ग्रामसभा आज जशी शांततेमध्ये पार पडली तसं आमच्या भगिनीबरोबर पार पडली. आम्ही सगळे 24 सांगता येत नाही त्यावेळी पण, तर त्यासाठी अशी रिक्वेस्ट आहे. पार पडणार त्या काय आमच्या पण दुश्मन